नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीची नुकसान भरपाई केवायसी करताना ज्या शेतकऱ्यांचा विके नंबर हा पडलेला आहे, अशा शेतकऱ्यांची केवायसी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपला जो काही महा ऑनलाईनचा ID आणि पासवर्ड आहे तो टाकून आपल्याला येथे लॉग इन करायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर आपण येथे नोटीस बोर्डमध्ये पाहू शकतात की येथे पंचनामा पेमेंट वितरण पोर्टल मदत आणि पुनर्वसन विभागासाठी केवायसी प्रमाणीकरणासाठी VLE सूचना। ही सूचना आपणास एकदा वाचून घ्यायची आहे। यामध्ये आधार पडताळणी संदेश यशस्वी होईपर्यंत शेतकरी वापरकर्त्याला त्याच्या अगणित वेळेस बोटांचे ठसे देण्याची परवानगी द्यावी। त्यानंतर 2 नंबरचं असे ऑप्शन आहे की शेतकऱ्याचा योग्य विके क्रमांक म्हणजे विशिष्ट क्रमांक प्रविष्ट केला असल्याची खात्री करा आणि दुसऱ्या बोटाने पुन्हा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करा। बोट योग्यरित्या ठेवले आहे याची खात्री करा। बोट स्वच्छ आहेत याची खात्री करा। बोट खूप कोरडे नाही याची खात्री करा। फिंगरप्रिंट स्कॅनर स्वच्छ असल्याची खात्री करा। त्यानंतर फिंगरप्रिंट नीट दिलेली नाही, स्कॅनरमध्ये थोडी धूळ साचली आहे, बोटे ओली झाली आहेत, बोटाची स्थिती योग्य नाही, अशा वेळी शेतकऱ्याला साबणाने हात धुवा आणि पावडर किंवा व्हॅसलीन लावण्यास सांगावे। त्याचप्रमाणे जर कोणताही शेतकरी बायोमेट्रिकद्वारे पडताळणी करू शकत नसेल तर कृपया OTP द्वारे केवायसी पडताळणी करून पहा। तर अशा प्रकारची एक सूचना आपणास येथे दिलेली आहे। तर आपल्याला सुरुवातीला येथे आधार प्रमाणीकरण, त्यानंतर येथे नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुकसान मदत याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्या शेतकऱ्याचा जो काही विशिष्ट क्रमांक आहे तो आपणास येथे टाकायचा आहे। त्यानंतर येथे सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची माहिती येथे दाखवली जाईल। शेतकऱ्याचे गाव, गट क्रमांक, त्याचप्रमाणे बाधित क्षेत्र, त्यानंतर वितरित करण्यात आलेली रक्कम, ही माहिती आपणास येथे दाखवली जाईल। बँकेचे नाव, IFSC कोड, त्यानंतर खाली आपणास येथे हे काही ऑप्शन येथे देण्यात आलेले आहे। तर हे ऑप्शन मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतो। तर यामध्ये सुरुवातीला आहे की तक्रार नाही, त्यानंतर प्रमाणीकरण करण्यात अक्षम सर्वांशी सहमत, त्याचप्रमाणे येथे आधार असहमत, गट क्रमांक असहमत, बँक तपशील असहमत, त्याचप्रमाणे प्रमाणीकरण करण्यात अक्षम आधार आणि गट क्रमांक आणि बँक तपशील असहमत। जर वरील जी काही माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये जर गट क्रमांक चुकीचा असेल तर आपल्याला हे ऑप्शन निवडायचे आहे। बँकेची डिटेल चुकीची असल्यास हे ऑप्शन निवडायचे आहे। तर ही जी काही माहिती आहे ही आपल्याला आपल्या योग्य पद्धतीने आपल्याला जे ऑप्शन निवडायचे आहे ते आपण वरील माहिती पाहून ऑप्शन हे आपण याच्यामध्ये निवडून घ्यायचे आहे। जर सर्व माहिती ही वरील बरोबर असेल तर येथे तक्रार नाही, त्याच पुढे येथे निवडावर जर क्लिक केलं आपण तर हे ग्रीन होऊन जाईल। जर आपला गट क्रमांक जर चुकीचा असेल तर आपण त्यासमोर येथे निवडावर जर क्लिक केलं तर हा टॅब ग्रीन होऊन जाईल। तर अशा पद्धतीने आपण वरील माहिती पाहून त्या शेतकऱ्याची डिटेल जर व्यवस्थित असेल तर आपल्याला योग्य जो काही पर्याय आहे तो आपल्याला येथे निवडून घ्यायचा आहे। तर मी परत येथे इंग्लिश भाषा करून घेतो। तर आपण पाहू शकतात की येथे नो ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार नाही। जर येथे मोबाईल नंबरचे जर शेवटचे 4 डिजिट दाखवत असेल तर आपण येथे आधार OTP द्वारे पण त्या शेतकऱ्याची केवायसी करू शकता। त्यानंतर आपल्याला येथे आधार केवायसी या टॅबवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर हे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहे। या चौकोनामध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे बायोमेट्रिक
हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर आपले जे काही मंत्रा डिव्हाइस आहे ते आपणास आपल्या पीसीला कनेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हॅलिडेट द UID याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या शेतकऱ्याचं थंब मंत्रा डिव्हाइसवर ठेवायचा आहे आणि बायोमेट्रिकद्वारे त्या शेतकऱ्याची KYC करून घ्यायची आहे. तर येथे आपण पाहू शकतात की आधार व्हेरिफिकेशन फेल्ड टू मॅच बायोमेट्रिक डाटा असे सांगत आहे. म्हणजे आपण जो काही थंब घेतलेला आहे तो हा मॅच होत नाही. तर आपल्याला परत त्या शेतकऱ्याचा दुसरा थंब घेऊन पाहायचा आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला आधार व्हेरिफिकेशन फेल्ड अशा प्रकारचा एरर बऱ्याच वेळास येऊ शकतो. तर आपल्याला व्हॅलिडेट द UID याच्यावर आपल्याला क्लिक करीत राहायचे आहे आणि त्या शेतकऱ्याचा थंब आपल्या मंत्रा डिव्हाइसवर ठेवायचा आहे. तर आधार व्हेरिफिकेशन फेल्ड अशा प्रकारचा एरर आपल्याला बऱ्याच वेळास येऊ शकतो. परंतु आपण जर करीत राहिलं तर त्या शेतकऱ्याची KYC ही येथे होणार आहे. तर आपल्याला येथे व्हॅलिडेट द UID याच्यावर क्लिक करीत राहायचे आहे. तर आपण पाहू शकतात की आधार व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेले आहे आणि त्या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे येथे सक्सेस झालेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण त्या शेतकऱ्याची KYC ही येथे करू शकता.